बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। दादरच्या स्टार मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार सुरू। पोलिसांकडून 25 ते 30 वयोगटातील 6 मुलींची सुटका। महिला दलाल, स्पा मॅनेजरसह एकूण 14 अटक। नवीन जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र नोंदणीनंतर अवघ्या 3 दिवसात उपलब्ध होणार। तसंच आई वडिलांचं नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग आदी दुरुस्त्यांची सुविधा असणार। मुंबई महापालिकेचा हा निर्णय। अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणी आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंकडून जामिनासाठी अर्ज, खटल्याची सुनावणी न होता 2021 पासून डांबून ठेवल्याचाही वाझेचा युक्तिवाद। मुंबईमध्ये 87% पावसाची नोंद। पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा सर्वाधिक पाऊस। ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसानं 2000चा टप्पा गाठला होता। पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरात झालेल्या गाडी तोडफोडीचं सीसीटीव्ही समोर। एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये जात असताना हातात कोयते घेऊन 6 ते 7 वाहनांची तोडफोड करत आरोपीनं दहशत माजवली होती। आरोपीला सिंहगड पोलिसांनी आता अटक केली आहे। पुण्यामध्ये पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार, तर दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता। घाट माथ्यावर जोरदार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त। पुणे जिल्ह्याची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात अव्वल कामगिरी। गुणवत्ता यादीतील 92 पैकी 87 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधलेच असल्याची माहिती। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांमधील जीबीएस प्रभावित 12 गावांना शुद्ध पाणी पुरवठ्याची खासगी जागांसाठी शोध त्यांचा सुरू आहे। सुमारे 890 कोटी रुपयांच्या पाणी योजनेलाही मंजुरी। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्ग बदलाचा हा वाद कायम, तर मूळ प्रस्तावित पुणे चाकण नारायणगाव संगमनेर सिन्नर नाशिक हा मार्गच कायम ठेवावा। खासदार अमोल कोल्हेंची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी। आता बघूयात काही गटारी स्पेशल बातम्या। आनंदानं खा प्या, पण जास्त गटारात लोळू नका, असं म्हणत मंत्री भरत गोगावलेंकडून नागरिकांना गमतीशीर सल्ला। 13 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे त्यापूर्वी गटारी साजरी करणाऱ्यांना गोगावलेंनी खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या। 12 तारखेला गटर अमावस्या आहे, जास्त कोणी गटरामध्ये लोळू नका। 13 पासून आपलं श्रावण सुरू होतोय, तो संपूर्ण 1 महिना 15 दिवस गणपती जाईपर्यंत आता जे काही मधला आपल्या महिना उघडून जे काही केलं असेल ते जरा पाळा, पोटाला, शरीराला सगळ्याला आराम मिळाल। गटारी अमावस्येनिमित्त विरारमध्ये चिकन मटणाच्या दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा, तर विरारमध्ये कोळंबी, पॉम्फ्रेट हे मासे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी। गटारीनिमित्त पुण्यामध्ये नॉनव्हेज प्रेमींकडून चिकन मटण मार्केटमध्ये गर्दी। आखाडानिमित्त चिकन मटण मार्केटमध्ये मोठी उलाढाल। रत्नागिरीमध्ये चिकन मटण सेंटरवर नागरिकांची गर्दी। मटण 900 रुपये किलो, तर चिकनच्या दरात वाढ झालेली आहे। चिकनचा सध्याचा दर 320 रुपये प्रति किलो। गटारीसाठी मोठ्या संख्येनं पर्यटक देखील कोकणात दाखल। गटारी अमावस्येनिमित्त कोल्हापूरमधील मच्छी मार्केटमध्ये सुद्धा खवय्यांची रेलचेल। खवय्यांची आवड लक्षात घेत विक्रेत्यांकडून वेगवेगळे मासे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। बुलढाण्यातील खामगावच्या निर्मलाबाई हेलोडे या आजींनी अधिकारी तुकाराम मुंढेंना खामगावात येण्याची घातली साथ, तर शहरातील भेसळ आणि भ्रष्टाचारावर कारवाई करण्याची मागणी करणारा या आजींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय।